जीवाचं पाखरू तुझ्या जीवाचं पाखरू जीवाचं पाखरू माझ्या जीवा कसं काय आहे ना की खंडोबाच्या मागं बोलिलं मागं बसलं तरी पण कुठून येईना भाऊ आपण कोण तूच बोलवलंस म्हणून आली मी मी कधी बोलले का तुझ्या काय डोक्यावर परिणाम झालाय का रे बरं तूच सांग कशाला आलती ती राहू दे जाते माझं मी होय कुठं ए सोड मला आता तेवढा राग मला पुन्हा कसं व्हायचंय हो येते मला राग असं तू आता आयुष्यभर राग रागच करणार आहेस का काय म्हणलास तू हो ग मला आहे ना लहानपणापासून लय आवडते खरंच का होय खरंच त्यासाठी काय करू शकतो काय पण आता तुम्हाला पटलीच चल लगेच लग्न करू खंडोबाच्या मंदिरात चल थांब ती तर करू आपण पण दुसरं काय दुसरं काय ती घरावरचा स्लॅब राहिला टाकायचा आता घेतं टाकून काय तू माझ्यासाठी काय करू शकतो तू फक्त बोल ग तुझ्यासाठी काय करू ती मला आहे ना तेवढा कानातला झुमका घ्यायचा होता सोन्याचा कुठे झुमका झुमकाच नाही दिसला का तुला कुठं अरे पागल सोन्याचं म्हणते तुला सोनं आणि चांदी कळतं का हो कळलं मला पण आता पैसे आले की घेतो मग तरी कधी घेतो रे तुला घेतो म्हणलं ना नक्की घेतो हो जमतंय हो माझ्याकडूनच घे आणि तिकडे बाप आहे सरपंच तुम्ही लावा पैशाच्या थाप्यावर थाप्या ऐ तुला बोलू नको तुला घेणं होत असेल तर घे नाहीतर राहू दे आणि त्या नोट्याचं बघू आम्ही थाप्या लावू नाहीतर असं मोकळे फेकू तुला काय आता चांगलं बघावं लागेल मला. तुला काही बघायचंय बघ उडतया बिर बिर जीवाचं पाखरू झुरतया तुझ्यावर जीवाचं पाखरू मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना हे काय आपल्या पाण्यात घटत नाही आता आपण गाडीवर जाऊ डायरेक्ट काय लागले कशाला आलंच इथं पुरीची वाट बघतोय पुरीची कोणते र सारखं आहे ना सुंदर सुंदर हो का मी तुझीच वाट बघत होतो हो साहेब माहिती आहे आम्हाला आमची वाट बघत होतात मग आणि काय चाललंय तुझं बरं आहे ते जाऊ दे किरणा मला एक सांग तुझ्या मनात नेमका काय विचार आहे बरं माझ्याबद्दल काय आहे म्हणजे ना मला कसं तरी होतंय नेमकं कसं होतंय र मला काय वाटतं माहिती का तू ही हांडा भरून आणला का तुला या हांड्याची ओझं होईल किरणे तुझं कसं होईल र
तू कशाला एवढं डोकं दुखून घेतीस? तू काय करीत जा माहिती का? बिंदास घरी बसत जा, मी वाहतो पाणी माझं मी. तुला पाणी वाहण्याशिवाय दुसरं काय डोक्यात येणार आहे? तू आता मला एक सांग, आणि काय ना पाण्याच्या किती खेपाने हाणायचं? एवढीच नेणार आहे. झाली मग. पाण्याची निकी माझ्यासाठी. बरं, पण एकाच खेपाला येणार आहे. हा हो, चल जाऊ दे. मी इथंच तुझी वाट बघत बसतो. कोण आहे? अरे बट्ट्या बिघडलं आज का काय? जरा मागं पुढं बघून चल की. आप्पा, पण तुम्ही आहे ना असं बुळीनं काय करायला लाव? मला विचारतोस काय? अरे तू मला सांग इथं बोळीत काय करतोस तू? बुळीत बरोबर आप्पा, समाजसेवा करतोय मी. नेमका तू येड आहेस का मला येड लागलं रे? मला माहित नाही हे असलं जुन्या काळात बुरुज आहेत का? हे असलं मला ह्याचं बघून जरा पाहणी करावं लागते. तुम्हाला माहित नसतंय. तुला ही दररोज बघून कटाळा नाही का? बुरुज बघायला निघालास? कसं आहे आप्पा, ही बुरुज आहे ना मला आवडते. मग काय होत असतं माहिती का? ही दररोज बुरुज बघितला तरी मला करायला येत नसते. लय शहाणा दिसतोस गाड्या तू. माझं सोडा, पण नेमकं तुम्ही कुठं चाललो? अरे गावात फिरून बघू की मला रस्त्याचे काम हे का बसतो तू यासारखा असा बोंबलत? हो, असं बसावी आप्पा, हिंमत लागते. तुला एक दिवशी असा निबार बघतो का नाही, एक दिवशी तुला चापकानच पडतो. पण कसं आहे माहिती का आप्पा, तुम्ही माझ्या कशाला नादाला लागतो? जावा, आपलं काम द्यायचं बघा. मला शिकवायला लागलंस काय? हा, मला लाव कामाला, बसतो इथं बोळीत. जाऊ आपलं आप्पा. म्हातारा अरे बाया, तुझं पाखरू दाखवलं नाही तू. अरे दाखवतो की एवढं काय करायला? बाकीचं काय काय आहे, कोण कोण आहे? माझ्या पाकराच्या माग कशाला लागलं रे तू? तुला दाखवतो, थांब जरा थोडं तू. मग काय म्हणतो? अरे बाया, तुझ्या पाखराला सांगून बघ की मला एक पाखरू. हो की. अरे कसं आहे, सध्याची गरज आहे बघ ती. माझ्या आले लक्षामध्ये. थांब जरा थोडं, जरा दम काढ. बाया, जुनी लय भारी दिसते बघ. काय म्हणलं तू? अरे बाया, डोकंच फोडेल तुझं, रक्त बोंबाळ करील तुला. सांगायला तुला तुझा माणूस आहे का मी? इकडे बघ तू. तुझा कान आहे ना बाजूला काढील आणि जीभ आहे ना तोंडातून काढील. कळालं का? माणूस आहे, कोणाचा आहे मी? तुझा माणूस नाही ना माझा माणूस नाही. सोनीच्या बाबतीमध्ये कोणच माझं नाही. कळालं का? सोनी फक्त माझी सांगायला लास्टच. कळालं का? होय बाया, माफ कर, माफ कर. नाही, चुकलं. नीट राहायचं, नीट सांगायलोय. आणि तू भाऊ आहे म्हणून, माझा मित्र आहे म्हणून आज तुला सोडलं ना. तुझ्या जागेवर दुसरा कोण जर असता रे बाबा, शपथ त्याला असलं कुत्र्यासारखं मारलं असतं. नीट राहायचं. हा, सुनील. अय सोने, येते इकडे. आता येते का मी येऊ? पाणी मला पण लय आणू वाटतंय ग, पण आमची आई ना मला आणून देत नाही. आणि प्रतिष्ठेसाठी आम्हाला ते सोबत पण नाही. अच्छा, पाणी भरायचं म्हणलं, काम करायचं म्हणलं की तुमची प्रतिष्ठेला शोभत नाही. हा, आणि काय रे, असं गावात बसून टपोरीपणा करायचं म्हणलं, पोरी छेडायच्या म्हणलं की ते मात्र तुमच्या प्रतिष्ठेला शोभतं. वार सचिनराव, प्रतिष्ठा. अगं असं काय फिरतीच? बायाची मोटर चालू करून पाणी भर ना. अजा, मला काय गरज नाही कुणाच्या मोटरीची. हे आज्या, अरे मला पण एवढं माहिती, माझ्याशिवाय पण का नाही पर्याय नाही रे. सोने, असं किती दिवस राग करणार आहेस? आज ना उद्या तुला होच मारावं लागणार बायाला. ए आज्या, अरे जाऊ दे रे. ते असं राग करते ना आणि माझ्यासोबत असं वागते ना, अरे तीच लय मला आवडतं बघ. आज राग करल आणि उद्या माझ्याच प्रेमामध्ये पडणार आहे. तू बघ. ते कसं झालंय माहिती का? गाडवा पुढं वाचली गीता आणि रातचा गोंधळ बरा होता, असं काम झालं. गाडो मला म्हणली कर. मला तर म्हणली नाही आणि तुझं मला माहित नाही बघ. हे सचा, हसू नको, तुलाच म्हणले मी गाडव. ए सोने, मग आता तुझं लयच अवघड झालं ग. कारण का ना तुला का ना ह्याच गाढवासोबत लग्न करावं लागेल. हा, बाया, मी तुझ्या लग्नात लय नाचणार बघ. आता नाचलं नाहीतरी का तुला नाचवणारच रे. मारू नाचणार. बस मग तुम्ही दोघं गाडवासारखे नाचत. बाया, जाऊ का मी तिच्या सोनीच्या मागे? तुला काय आता म्हणलं मागाचा मार्क कमी पडलाय का? बाय तुला सांगलं तिकडे बघायचं ना.
नाही, हेलिकॉप्टर येणार आहे. तीच बघते कुठं उतरावं ती. बाप सरपंच असल्या हीच फायदा आहे बघ. पण मला एक कळा नाही, आता माझी गाडी कुठं लावू? तू कशाला लावायला आता गाडी? नाही म्हणलं यावं तुमच्या असल्या हेलिकॉप्टरमध्ये बसून थोडं. कपर तू, तुझ्यामुळेच पाय दुखायलेत माझे. उगाच माग पडला का नाही मगाशी? बघ तू मग भांडण नसते केली तर आले असते का नाही गाडीवर बसून माझ्या लगेच. आणि कशाला पाय दुखला असता तुझा? आता जरी माझं पाय दुखलं ना तरी तुझ्यासोबत येणार नाही मी. चल की ग माझ्यासोबत गाडीवर, चल की. मी नसती येत. चल की ग तनुषा गाडीवर. तू एवढंच म्हणतो तर येते मग. चल बस गाडीवर. वा बसली का? हो, तुला जर भीती वाटली ना तर तू आहे ना डायरेक्ट मला मिठी मारू शकतीस. चला आपलं गपगुणानं. मारकी का मिठी प्रेमाने, त्याशिवाय गाडी चालवत नाही बघ. आता नाही, पुढच्या वेळेस मारते. आता चल चालू कर. काय बाई पाणी बंदच आहे, आणखीन बी नाही आलं. जावं लागतं. दादा अंडा मोकळाच आणला. पाणी चालू नव्हतं बघा तात्या, आणला मोकळा झाला. अगं मला जेवायचं पाणी नाही म्हणून मी तर जेवायचं थांबलोय. अहो तात्या पाणी नाही म्हणून तर मी भाकरी काढून सुद्धा केलेलं नाही. आणि काय जेवता तुम्ही? बरं शिळी पिळी भाकरी आहे का घरात एखादी? तीच खातो मी आता जातो काय. हाय पण कशाला खाता? बघते आणते कुठून तरी पाणी मी. घेतो भाकर, त्याच्यावर तेल चटणी घेतो, हातावरून जातो खात खात. जनावर घेऊन जायचंय मला अजून. अहो तात्या थांबा थोडं, तसं नका करू. नका ती शिळी भाकर खाऊ. बघते मी कुठंतरी पाणी. थांबा थोडं. येतो पाणी घेऊन कुठून तरी, मग मी शिळीच खातो थोडीशी आणि करतो स्वयंपाक पाणी ये मग राहणार. बघते मी तात्या, लावते जरा पाण्याचं काहीतरी नियोजन. एखादा हांडा भेटला तरी बाद झालं. करते भाकरी काढून येते घेऊन मग मी राहणार. हां तुम्ही वा पुढं बरं. तुझं चेहरा तर चुकला दिसायला. नाही हो तात्या, काय ना जरा सकाळपासून पाण्यामुळे जरा जीव झालाय बघा. मला भेटतंय का नाही म्हणून जाऊ दे. आजारी पेजारी पडायला. नाही नाही थोडं चेहरा उतरलाय, पाणीच भेटाना सकाळपासून. बरोबर जा मग मी जातो. बरं ये पाणी घेऊन कुठून येते मी. जाऊ दे, उशीर व्हायच्या आधी हाय हेच घेऊन रानात खतखत जावा. मोकळा हांडा आणला. पाणी चालू नव्हतं, आणला मोकळा मग. अरे काय झालं किती? तुम्ही बघा ना बाई, उभं राहा. काय झालं सांग कसं काय बनायची पाणी? त्यासाठी ते बोललेलं का? तुझ्या लक्षात राहत नाही का ग? तुला माहित नाही का कालपासून आपल्या गावात लाईट कुठे? किरण माझ्या बिकाने लक्षातच नाही बघ. लाईटच नाही कालपासून गावात. मी बी घेतला हांडा आणि निघाले पाण्याला. मी बी सांगितलं असतं का तुला, पण मी आहे ना कालच मोबाईलला माझ्या चार्जिंग रानात केली, त्याच्यामुळे माझ्या बी लक्षात राहिलं नाही. बरं जाऊ दे, घेते तेवढी लाईट जोडून तर फिरण्या. मला पाणी भरायचंय, काहीच पाणी नाही बघ घरात. कसं आहे माहिती का, माणसाने एवढी मोठी स्वप्न बघून आहेत, लाईट जोडायची नाही करायची, काहीतरी ऍडजस्ट करावा. ऍडजस्ट का? बरं मग आता एक काम कर, तूच दे मला पाणी आणून. आता मी कुठून देऊ पाणी आणून तुला? तूच म्हणलं ना ऍडजस्ट करावं, दे मला पाणी आणून. करते ऍडजस्ट. मी नसतो तुला पाणी आणून देत. ऐ तू कुठून बी आण, कसं बी आण, मला काय माहित नाही, पण मला पाणी आणून दे. आता माझ्या डोक्यात एक आयडिया आली. काय रे? मस्तपैकी खाल्ला करायची रीत, आणि तिथे जाऊन पाणी आणून सांगितलं. तुला वाटतंय का हे विचार माझ्या डोक्यात आला नसेल? जा घेऊन ये मग. पण ते हिरीतून पाणी काढणार कोण, एवढ्या लांबून आणणार कोण, सांग बरं. बरं का तुझ्यासोबत, पण कसं होईल माहिती का, तुझ्यासोबत येताना गावाकडे लोक तोंडाकडे बघते ना ग. ऐ किरण्या, बघू दे बरं कुणाला बघायचंय ती. चल गप. मी आहे ना तुला हिरीतून वरी पाणी काढून देतो, तुझं तू आणा. कारण ग बरं का सांगू, तू चल रे बाबा, मी करते बरोबर. तुझा पुढी मी येतो मागून. न ग चल की दोघं सोबतच जाऊ चल मग जाऊ. मधल्या वाटाने.
साजणी मी प्रेम तुझ्यावरी करतो या साजणी मी प्रेम तुझ्यावरी करतो या मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना उडतया बिर बिर जीवाचं पाखरू झुरतया तुझ्यावर जीवाचं पाखरू मनात तू ध्यानात तू भासात तू जवळी येना मनात तू ध्यानात तू भासात तू